घरी नाश्त्याला करा किंवा टिफिनमध्ये द्या, ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. एकदम डाएट फ्रेंडली, प्रोटीन्सनी भरपूर आणि मस्त चवीचे मुगाचे अप्पे आज बनवलेले आहेत. यासाठी पहिले एक सिंपल असं वाटण बनवून घ्यायचंय, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मोड आलेले मूग. 2 वाट्या जर मूग घेतले असतील तर त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं. आता आवडीनुसार यामध्ये मीठ, तिखट, हळद, भाजलेली बडीशेप, भाजलेले जिरे आणि थोडासा गरम मसाला घालून थोडंसं पाणी घालून याला ओलसर बनवून घ्यायचंय आणि नंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचंय. सरभरीत वाटायचंय, एकदम बारीक पेस्ट करायची नाही. आता तयार केलेलं जे हिरवं वाटण होतं ना, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं, ते यामध्ये घालायचं. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. जेव्हा एखाद्या रेसिपीमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपण गरम करणार असतो ना, त्यावेळेला ते हार्ड होण्याची शक्यता सुद्धा वाढते. तसं होऊ नये म्हणून यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. थोडंसं फ्रूट सॉल्ट किंवा खाण्याचा सोडाही आपल्याला घालता येईल. सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता आप्पे पात्र गरम करायचं. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये बसेल तेवढं मिश्रण घालत जायचं. आता आप्पे सर्व बाजूंनी छान गोल्डन रंग येऊन मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याकरता याला 2-3 वेळा छान पलटून घ्यायचंय. वेट लॉससाठी जर रेसिपी करत असाल ना, तर यामधलं तांदळाचं पीठ आपण अवॉइड करू शकतो. शिवाय पनीरसुद्धा वाढवू शकतो. यासोबत सर्व करण्याकरता दह्याचं एक डिप बनवते. फेटलेलं दही घेतलं, त्यामध्ये हिरवं वाटण म्हणजे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं जे वाटण बनवलं होतं ते घातलं. वरून थोडंसं तिखट आणि मीठ घातलं. रोजच्या आपल्या डाएटमध्ये दहीसुद्धा अवश्य असावं, तीसुद्धा रिक्वायरमेंट अशी आपली पूर्ण होते. तर अशा प्रकारे तयार केलेले आप्पे, दह्याचं डिप आणि आपल्याला हव्या त्या सॅलडसोबत मस्तपैकी सर्व करायचे. याच आप्प्यांमध्ये आपण चीज, पनीर, विविध प्रकारच्या भाज्या घालून जर हे बनवले तर एक परिपूर्ण आहार नक्कीच बनवू शकतो. लहान मुलांना टिफिनमध्ये अवश्य देऊन पहा, त्यांना नक्की आवडतील.